जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात निर्दोष 28 लोकांची प्राणहानी झाली असून या घटनेचे प्रतिसाद संपूर्ण देशात उमटले असून प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात आक्रोश निर्माण झाला आहे। दिल्ली ते गल्लीपर्यंत आपल्या भावना व्यक्त करत जनता निषेध मोर्चा काढून ठिकठिकाणी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा करीत आहे। वर्धा जिल्ह्यातील जवळपास 40 प्रवासी हे सुद्धा या प्रसंगी काश्मीर पर्यटनासाठी गेले होते, मात्र सुदैवाने व ईश्वरी कृपेने त्यावेळी पहलगाम वरून काही अंतरावर होते। घटनेची सूचना मिळताच तेथील सीआरपीएफ जवानांनी या सर्वांना सुरक्षित आपल्या टेंटमध्ये 4 दिवस सुरक्षा देत ठेवले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काश्मीरमध्ये पोहोचून त्यांना विशेष विमानाने मुंबई येथे आणले आणि तेथून प्रायव्हेट बसमध्ये वर्धा जिल्ह्यात पाठविण्यात आले। यात पुलगाव जवळील आखटी गावातील 6, नाचनगाव येथील 2, गुंजखेडा येथील 2, हिंगणघाट येथील 22 व नागपूर येथील 12 लोकांचा समावेश आहे। यात एक्स सर्व्हिसमॅन मोहन जुमडे आणि ज्ञानेश्वर जुमडे हे सुद्धा होते। पुलगाव पोहोचल्यावर यांना नाश्ता पाण्याची व्यवस्था करण्यात आली। ही व्यवस्था नाचनगाव येथील मंगेश रावेकर, प्रदीप जुमडे, डॉक्टर निलेश गुल्हाणे, प्रवीण नांदे, बाळा शहागडकर, हनुमान कात्रे आदी लोकांनी केली होती। तुम्ही होते का सर पहलगामला? काय सांगणार तिथचा तुमचा अनुभव? आम्ही इथून 16 तारखेला निघालो ट्रेननी, 17 तारखेला कटऱ्यामध्ये गेलो समजा, 18 तारखेला सकाळी आणि 19ला आमची तिथून निघालो तर रामबनमध्ये स्लायडिंग झाली दुपारी 2:30 वाजताच्या बाजूला। तिथून आम्ही निघालो, थोडी दूर जात नाही तर आमच्या पाठीमागे स्टाईल झाली, समजा स्लायडिंग झाली, तिथूनही आम्ही वाचलो। त्यानंतर आम्ही श्रीनगरला गेलो। श्रीनगरवरून माझा परिचय आधी मी ज्ञानेश्वर जुमडे आणि त्यानंतर आम्ही श्रीनगरला मुक्काम केलं, आपला सोनामार्ग गुलमार्ग घेतला आणि रिटर्नसाठी निघालो। रिटर्नसाठी ज्या अर्थी निघालो आम्ही त्यावेळेस सीआरपीएफचा चेकपोस्ट होतो, त्यांनी आम्हाला रोखलं तिथे। मी आर्मीमध्ये असल्या कारणाने माझं आयडेंटिटी कार्ड दाखवून मी त्यांना तिथले जे कर्नल साहेब होते शाहू म्हणून त्यांना मी रिक्वेस्ट केली। रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी मला सपोर्ट करून आणि 40च्या 40 झालं त्यांनी आम्हाला आतमध्ये मतलब कॅम्पमध्ये बटालियनमध्ये 29 बटालियन सीआरपीएफ यामध्ये आम्हाला 4 दिवस ठेवलं। 4 दिवसाच्या आधी म्हणजे ज्या दिवशी आम्ही निघणार होतो त्याच्या दुसऱ्याच दिवशी, ज्या दिवशी आम्ही कॅम्पमध्ये राहिलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा अटॅक झाला। तिथून जास्त दूर नाही आहे, 10 किलोमीटरचा एरिया आहे। त्याच्यानंतर आम्ही फोन लावले, आपला मंगेश भाऊला फोन लावला। मंगेश भाऊनी आम्हाला खूप साथ दिला। त्याच्यानंतर मंगेश भाऊनी जिकडे फोन लावायचे होते त्यांनी बरं मला एक सांगा, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा अनुभव कसा राहिला तुम्हाला? आम्हाला भरपूर साथ मिळाला त्यांचा आणि त्याच्या आधी आम्हाला PA साहेब भेटायला आले होते, आम्हाला अभिजित साहेब ते आले होते भेटायला। ते भेटायला आल्यानंतर त्यांनी आम्हाला साथ दिला। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का श्रीनगरमध्ये साहेब येणार आहे एकनाथ शिंदे साहेब। दुसऱ्या दिवशी आम्हाला शिंदे साहेब पण एकनाथ शिंदे साहेब भेटायला आले, त्यांनी पण आम्हाला आणि आम्हाला साथ तिथे चाय वगैरे पाणी गेला आणि त्यांनी आम्हाला स्वतःहून सोबत घेऊन गेले। बरं आता तुम्ही किती किलोमीटरचा आता सफर काढलेला आहे? मुंबईला कशाने आले तुम्ही? मुंबईला पहलगामवरून आम्हाला तिथून बसनी, आमची जे स्पेशल बस होती त्या बसने आम्हाला एअरपोर्टला नेलं। एअरपोर्टवरून एअर होतं आमचं, त्यांनीच केलेलं बुक एअर आणि 7 वाजता आम्ही तिथून एअरने निघालो मुंबईला आम्ही संध्याकाळला रात्री 10 वाजता पोहोचलो। त्यांनी स्वतः मग आम्ही रिक्वेस्ट केली, मग त्यांनी आम्हाला स्पेशल बस दिली आणि त्या बसने आम्हाला इकडे पाठवलं आणि जेवणाची व्यवस्था पण केली मुंबईला ठाण्याला। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।